हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. जिभेला एक पण हाड नसतं, तरी पण सगळ्यांची हाडं मोकळी करण्याची ताकद जिभेमध्ये असते. जी कधी बोलली होती, आयुष्यभर दोघं सुख दुःख वाटून घेऊ, आज तिच्याच लग्नात बुंदी वाटतोय. बॉस चिडून, तुम्हाला तर अजिबात काही येत नाही. तुम्ही तर अर्जात लिहिले आहे की तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव आहे. गण्या, होय सर, मला 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याचे नाव अनुभव आहे. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून देवाने नातेवाईक तयार केले. मी काय म्हणतो, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नसतील तर किलोमीटरचे दगड तरी जवळ लावा, म्हणजे गाडीचा एव्हरेज तरी वाढेल. एक कंजूस माणूस. लोक ना आजकाल अति संशयी झाले आहेत. कुणाकडे पेन मागितला तर टोपण देत नाहीत, ते स्वतःकडेच ठेवून घेऊन पेन देतात. असे बिना टोपणाचे माझ्याकडे 4-5 पेन जमले आहेत. ज्यांना डान्स येत नाही त्यांनी भर दुपारी चप्पल न घालता छतावर जाऊन या. शाळेतील जुने दिवस किती भारी होते ना राव. मे आय कमिंग इन सर म्हणत होता एक जण आणि त्याच्या मागे 10 जण घुसत होते. एक रात एक चोर एक आदमी के घर घुस आया. पिस्तौल दिखाकर बोला, बता सोना कहाँ है? आदमी, अबे उल्लू के पट्टे, इतनी सी बात के लिए पिस्तौल दिखाने की क्या जरूरत थी? पूरा घर खाली पड़ा है, जहाँ मर्जी हो सो जा. पेपर कसा लिहिला हे महत्वाचं नाही, पांढरा कागद निळा केला हे महत्वाचं आहे. आपण चप्पलाशिवाय चालू शकतो, पण चप्पल आपल्याशिवाय चालू शकत नाही. आजचं ज्ञान इथे संपलं. गुरुदक्षिणा फोन पे वर करून द्या. जिभेला एक पण हाड नसतं, तरी पण सगळ्यांची हाडं मोकळी करण्याची ताकद जिभेमध्ये असते. आत्ताच्या काळात सगळं लक्षात राहण्यासाठी बदाम देतात, आणि मी लहान होतो तेव्हा कानाखाली द्यायचे. एका गावात एक नवरा बायको राहत होते. आताही तिथेच राहतात. तर सारखे जोक कुठून आणायचे? नवीन संस्कार. जर कोणी तुमच्या घरी आले तर पाणी मागण्यापूर्वी त्यांना नमस्कार करा आणि म्हणा, मी तुमचा फोन चार्जिंगला लावतो. मी शपथ घेऊन सांगतो, तुमच्या समोरची व्यक्ती मनापासून तुम्हाला आशीर्वाद देईल. मग मिठाई आणि बिस्किटे आणण्यापूर्वी तुम्हाला वायफायचा पासवर्ड हवा आहे का असे विचारा. पाहुणे आनंदाने वेडे होतील. अतिथी देवो भव. बायको, माझं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने का सोडतोस? नवरा, कारण हृदयावर घेतलं तर जगणं कठीण होईल. एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो. तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो. कंजूस काटा काढत स्वतःशीच आईला, बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते, नाहीतरही चप्पलला होल पडले असते. विजयाचे तोरण लागले इराणच्या दारी. ट्रम्प तात्यांची खोड आता जिरली लय भारी. पूर्ण होऊ आपली गॅस सिलेंडरची इच्छा. आपणास युद्धबंदीच्या हार्दिक शुभेच्छा.
बंता, अरे संता, तू तुझे लग्न का मोडलेस? संता, अरे तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता. बंता, अरे मग चांगले होते की. संता, काय चांगले? जी आजपर्यंत कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार? नवरा, अगं ऐक ना, मला एक समजत नाही, सगळे भूत पांढरे कपडे घालतात. बायको, अहो ते सगळे ऑनलाईन ऑर्डर करत असतील. पांढरे कपडे नाही तर कोण तरी देत असेल त्यांना घेऊन. सून किती पण खात्या पित्या घरची असू द्या, पण सासूला ती गरीब घरचीच वाटते. जसं काय लग्नाच्या अगोदर तिच्या घरी दुष्काळच होता. मन्या गाडी धुत असतो, तेवढ्यात शेजारून जाणाऱ्या काकू विचारतात, गाडी धुतोयस? मन्या, नाही, पाणी घालतोय, कदाचित मोठी होऊन बस बनेल. आम्ही राहतो भारतात, पण आमचा झोपायचा टाइम हा अमेरिकेचा आहे. मुलींना कान फक्त कानातले घालायला असतात, त्या ऐकत तर कोणाच्या बापाच पण नाही. लग्न म्हणजे काय आहे? विजेच्या 2 दारात बरोबर जोडल्या तर उजेड, आणि चुकल्या तर जाळण दूर संगच. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.